हॅलो एव्हरीवन. मराठी ट्रेडर तेजस्विनीमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं उद्यासाठी म्हणजे सोमवारसाठी अनालिसिस करूया. ठीक आहे. सो हा निफ्टीचा डेली टाइम फ्रेमवरचा चार्ट आहे. तर शुक्रवारी मार्केट जे आहे ते पडले आणि खूप जास्त पडले. पण गुरुवारी रात्री मी एक पोस्ट टाकली होती YouTubeच्या कम्युनिटी पोस्टमध्ये. तुमच्यापैकी किती जणांनी ती पोस्ट पाहिली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. ही मी पोस्ट टाकली होती गुरुवारी रात्री. की 10 ते 10:30 वाजता म्हणजे उद्या म्हणजेच शुक्रवारी या वेळेत आर-बी-आयची पॉलिसी अनाउन्समेंट होणार आहे आणि मार्केट खूप जास्त व्होलाटाईल राहू शकतं. जसं की बजेटच्या दिवशी जशा मूव्हमेंट्स झाल्या, तशाच मूव्हमेंट होणार आणि रेपो रेट जर कट झाला, तर मार्केट बुलिश होऊ शकतं आणि काही चेंजेस झाले नाही, तर कदाचित मार्केट साइडवेज राहील, असं मी तुम्हाला सांगितलं होतं आणि जर मार्केट पडायला लागलं, तर खालचा गॅप फिल करण्यासाठी सुद्धा येऊ शकतं. 23,795च्या वर सस्टेन करायला पाहिजे. त्यानंतरच मार्केट बुलिश ट्रेंडमध्ये जाऊ शकतं. अशी मी पोस्ट टाकली होती आणि शुक्रवारी काय झाले हे आता आपण बघूया. शुक्रवारी आर-बी-आयची पॉलिसी 10 वाजताच अनाउन्स झाली आणि त्याच्यानंतर मार्केट पडलं. ठीक आहे. सो सगळ्यात आधी आपण ह्या कन्सेप्ट्स बघूया, की रेपो रेट म्हणजे काय असतं आणि आर-बी-आयने जो रेपो रेट कमी केला म्हणजे अगोदर रेपो रेट जो होता, अगोदर रेपो रेट होता 6.50 6.50 होता आणि आर-बी-आयने आता काय केले 0.25% म्हणजे 0.25% कमी केलाय रेपो रेट. ठीक आहे. आणि आता तो किती झालाय 6.25% इतका झालेला आहे रेपो रेट. म्हणजे 0.25% नी रेपो रेट कमी होणं ही सुद्धा चांगली गोष्ट असते. पण रेपो रेट म्हणजे काय हे आता आपण बघूया. तर रेपो रेटचा अर्थ असा आहे, की आपल्या ज्या काही इंडियन बँक्स आहेत, ठीक आहे. त्यांना त्यांचा दररोजचा व्यवहार करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात ची गरज असते. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात पैशांची गरज असते आणि जर त्यांना पैसे कमी पडत असतील, तर ते आर कडून पैसे घेतात. म्हणजेच लोन घेतात आर कडून आणि त्यावर आर जो इंटरेस्ट लावतो, ठीक आहे, त्याला रेपो रेट असं म्हणतात. म्हणजे जर रेपो रेट कमी झाला म्हणजे तो इंटरेस्ट कमी झाला, आता बँकांसाठी इंटरेस्ट कमी बसणार. ठीक आहे. आणि रिव्हर्स रेपो रेट ही सुद्धा कन्सेप्ट तुम्ही ऐकली असेल कदाचित. तर रिव्हर्स रेपो रेट एक्झॅक्टली ह्याच्या उलटं असते. अ, जेव्हा पण सगळ्या बँका म्हणजे भारतातल्या त्यांचा व्यवहार करतात, तर त्यांचा संपूर्ण दिवसाचा व्यवहार कंप्लीट होऊन जर त्यांच्या बँकेमध्ये पैसे एक्स्ट्रा शिल्लक राहत असतील, तर तो पैसा ते लोकं बँकमध्ये ठेवत नाहीत. कारण बँकमध्ये सेफ आहे असं ते समजत नाहीत. तर तो जर एक्स्ट्रा पैसा राहत असेल बँकमध्ये किंवा आर-बी-आयला जर कधी गरज असेल, तर बँक म्हणजे ज्या काही वेगवेगळ्या बँक असतात, त्या त्यांच्याकडचा पैसा आर-बी-आयमध्ये ठेवायला देतात. ठीक आहे. तर तो जो पैसा ते आर-बी-आयमध्ये ठेवायला देतात, त्यावर आर-बी-आय त्यांना इंटरेस्ट पे करत असते. ठीक आहे. तर तो जो इंटरेस्ट आर-बी-आय बँकांना पे करते, त्याला रिव्हर्स रेपो रेट असं बोलतात. ठीक आहे. आणि आता जे कमी झालंय, तो रेपो रेट कमी झालाय. म्हणजे बँकांसाठी आर-बी-आयनं जो काही रेट सॉरी इंटरेस्ट लावला होता, तो आता कमी झालाय 0.25% ओके. सो ही ॲक्चुअली पॉझिटिव्ह न्यूज आहे. बरोबर? तर ही पॉझिटिव्ह न्यूज असून सुद्धा सॉरी शुक्रवारी मार्केट पडलं. तर असं का झालं? तर ॲक्चुअली ही पॉझिटिव्हच न्यूज आहे. पण जसं की आता रेपो रेट कमी झाला, तर जेव्हा रेपो रेट कमी होतो, तेव्हा आता तुम्ही जे काही एफ-डी वगैरे करत असाल बँकांमध्ये, तर त्याचे रेट सुद्धा कमी होतात. त्याच्यावर सुद्धा जो काही इंटरेस्ट भेटतो ना तुम्हाला, तो सुद्धा कमी होतो. मग आता जर लोकांना एफ-डीवर ऑलरेडीच कमी इंटरेस्ट भेटतो आणि आता इंटरेस्ट रेट कमी झाल्यामुळे बँक सुद्धा तुम्हाला जे पण काही गोष्टींवर इंटरेस्ट लावत असते, त्या सगळ्यावरती इंटरेस्ट कमी होतो आणि इव्हेंच्युअली तुमच्या एफ-डीवरचा सुद्धा इंटरेस्ट कमी होतो. मग एफ-डीवर इंटरेस्ट जर कमी झाला, तर तुम्हाला जास्त रिटर्न्स भेटत नाहीत एफ-डीमधून. तर मग लोकं आजकाल काय करतील आता इथून पुढं म्हणजे आता जे आपल्या जनरेशनची लोकं आहेत, त्यांना बऱ्यापैकी स्टॉक मार्केटचं नॉलेज आहे समजा किंवा ते ह्याबद्दल नॉलेज मिळवतायत, शिकतायत. त्यामुळे ते काय करतात स्टॉक मार्केटमध्ये स्वतःहून इन्व्हेस्टमेंट वगैरे करू शकतात. पण आता आपल्या अगोदरची जी जनरेशन आहे, म्हणजे आपल्या आई-वडिलांची जनरेशन जी काही असेल, तर त्या लोकांचा एफ-डीवरती जास्त विश्वास आहे तसं म्हटलं तर. तर ते लोकं त्याच्यावर जर त्यांना काहीतरी मार्ग काढायचे तर ते काय करतील? त्याच्यासाठी ऑप्शन म्हणून ते एकतर सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात
किंवा मग रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. पण सोनं आणि रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं तर त्यांना फंड पण तसा असायला पाहिजे आणि आपल्याला प्रत्येक वेळेस इन्व्हेस्टमेंट करायला तेवढा फंड असतोच असं नाही. एफ-डीमध्ये आपण खूप नॉमिनल अमाउंट सुद्धा एफ-डी करत असतो. ठीक आहे. तो जर तशी अमाउंट असेल, तर मग काय करायचं? तर मग लोकं एस-आय-पी करतात, म्युच्युअल फंड वगैरे करतात. तर इव्हेंच्युअली हा जो पैसा आहे, तो शेवटी मार्केटकडेच वळणार आहे. ठीक आहे. तर मग बँकांसाठी ही चांगली गोष्ट नाहीये. ओके. सो बँक्स ज्या आहेत, भले त्यांचा इंटरेस्ट रेट कमी झालाय, पर्सनली त्यांना तो फायदाच आहे. पण बँकमध्ये ज्या एफ-डीज वगैरे असायच्या, त्या आता कमी होतील किंवा त्या एफ-डी आहेत त्या काढल्या जातील. त्यामुळे त्यांच्यासाठी जर लाँग टर्मसाठी तसा विचार कराल, तर बँकसाठी ही तेवढी चांगली न्यूज नाहीये आणि हेच रिझन आहे, की शुक्रवारी मार्केट पडले. आता भले 0.25% रेपो रेट कमी झाला. ही पॉझिटिव्ह न्यूज असली तरी मार्केट आता चढायला सुरू होईल नो डाउट. पण म्हणून मार्केट अशी तोडफोड सगळ्या लेव्हल तोडत अगदी पटकन वरती चढेल असं होणार नाही. ऑब्व्हियसली आता पॉझिटिव्हिटी येईल मार्केटमध्ये. मार्केट अजून चांगलं ग्रो करायला लागेल. पण त्याला सुद्धा टाईम लागेल. हळू मार्केट वरती चढेल. आणखीन काही चांगल्या न्यूज येत असतील हे होत म्हणजे काही पॉझिटिव्हिटी आणखी वेगवेगळ्या पद्धतीने बघायला मिळाली, तर तसं मार्केट चढायला लागेल. ऑफकोर्स ही पण पॉझिटिव्हच न्यूज आहे. तरी पण मार्केटला थोडं सस्टेन करायला अजून टाईम लागेल. ठीक आहे. तर हेच रिझन होतं, की शुक्रवारी पॉझिटिव्ह न्यूज असून सुद्धा मार्केट पडलं. तर आता आपण 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर निफ्टीमध्ये काय झालं ते बघूया. हे निफ्टीमध्ये पहिली कॅन्डल पडली होती. तिने इथे सपोर्ट घेतला होता ह्या 23,677 च्या आसपास आणि मार्केट पडलं. मग साइडवेज राहिलं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इथे 10 वाजता अनाउन्समेंट झाली आर-बी-आयच्या गव्हर्नरकडून आणि मार्केटमध्ये मी तुम्हाला त्या पोस्टमध्ये सांगितलं होतं, की जसं बजेटच्या दिवशी मूव्हमेंट्स झाल्या होत्या, की टू साइडेड मूव्हमेंट झाल्या होत्या, बरोबर? बजेटच्या दिवशी एक कॅन्डल जर खूप मोठी स्पाइक देऊन जर पॉझिटिव्ह साइडला गेली असेल, तर इमिडिएटली नेक्स्ट कॅन्डल पडली पण होती किंवा पहिली कॅन्डल जर पडली असेल, तर इमिडिएटली नेक्स्ट कॅन्डल चढली होती. अशा मूव्हमेंट दिल्या होत्या. तर हेच मी तुम्हाला त्या दिवशी पोस्टमध्ये सांगितलं होतं. जर तुम्ही पोस्ट माझ्या फॉलो करत असाल आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, तर तुम्हाला ह्या पोस्ट दिसतील आणि त्यामुळे मी तुम्हाला नेहमी सांगते, की चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि माझ्या पोस्ट आवर्जून फॉलो करत जा. तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. ठीक आहे. सो तसंच झालं आर-बी-आयने पॉलिसी जाहीर केली आणि लगेच मार्केट चढलं आणि त्याच्यानंतर बँक निफ्टी मात्र पडायला सुरू झालं होतं. तोच इफेक्ट असेल. नंतर मार्केट पडायला लागलं. परत थोडीशी रिकव्हरी दाखवली. याच्या आसपासच रेझिस्टन्स घेतला गेला. थोडंसं साइडवेज झालं मार्केट आणि पुन्हा मार्केट थोड्या-थोड्या लेव्हल्स करत पुन्हा पडलं. पण मार्केटने एक गोष्ट केली, की तर 23,555 ची लेव्हल तोडल्यानंतर ॲक्चुअली मला वाटलं होतं, की मार्केट इथे हा जो गॅप राहिला होता फिल करायचा, तो गॅप फिल करण्यासाठी येईल. पण तसं झालं नाही. मार्केट इथूनच रिव्हर्स झालं आणि मार्केटने नंतर पुन्हा थोडीशी रिकव्हरी दाखवली आहे. तर सोमवारी जर मार्केटने ही लेव्हल जर तोडली 23,445 ची तर मार्केट ॲक्चुअली इथं रिकव्हरी करायला सॉरी हा गॅप फिल करण्यासाठी यायला पाहिजे. जवळपास ही किती लेव्हल आहे? 23,358-60 च्या दरम्यान ही लेव्हल आहे. मी देईनच तुम्हाला. पण ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, की हा गॅप फिल केलेला नाहीये निफ्टीने. तर निफ्टी हा गॅप फिल करण्यासाठी येऊ शकतं. पण मोस्टली मला वाटतं, की सोमवारी मार्केट साइडवेज राहू शकतं. कारण एफ-आय-आय, डी-आय-आयनी एवढी जास्त अमाउंटमध्ये सेलिंग किंवा बायिंग केलेलं नाहीये. त्यामुळे मार्केट मोस्ट प्रोबॅबली सोमवारी साइडवेज राहू शकतं. जर या लेव्हल म्हणजे जर मी आता तुम्हाला देते त्या लेव्हल जर तोडल्या मार्केटने, तर मार्केट डाउन साइडला तो गॅप फिल करण्यासाठी येऊ शकते. ओके. आणि मग ती लेव्हल सुद्धा जर तोडली, तर मग मार्केटसाठी 23,265 ची लेव्हल असणार आहे. पण हा नोव्हेंबर लो आहे 23,265. पण मला वाटत नाही इतक्या खाली मार्केट येईल. बट स्टिल तुम्ही ही लेव्हल सुद्धा मार्क करून घ्या. ओके. सो सोमवारसाठी मी तुम्हाला काही लेव्हल्स देते आता. ओके. सो या लेव्हल्स असणार आहेत तुम्हाला सोमवारसाठी. ठीक आहे. सो जर मार्केटने म्हणजे निफ्टीने 23,443 चा जर लो तोडला, इमिडिएटली इथे एक लेव्हल आहे 23,423 ठीक आहे. सो ही लेव्हल जर फ्लोमध्ये तोडली, तर इथं कदाचित फेकआउट वगैरे करू शकतं मार्केट किंवा इथून रिव्हर्स पण होऊ शकतं. त्यासाठी ही लेव्हल्स पण मार्क करून घ्या. ओके. सो ही जर लेव्हल तोडली 23,443 ची, तर मार्केट 23,361 पर्यंत येऊ शकते. कशासाठी? 3 जानेवारीचा सॉरी 3 फेब्रुवारीचा गॅप फिल करण्यासाठी. ठीक आहे.
आणि मार्केटने जर अपसाइडला 23,695 हा हाय किंवा हा रेझिस्टन्स तोडला, तर 23,806 सध्या ही एकच लेव्हल देते मी तुम्हाला. कारण मला वाटते मार्केट उद्या इतक्या वरतीपर्यंत येणार नाही लगेच आणि मे बी गॅप अप ओपन झालं तर पॉसिबिलिटी आहे. पण तरी पण खाली गॅप फिल करायला येऊ शकतं किंवा मोस्ट प्रोबॅबिलिटी मार्केट उद्या साइडवेज राहू शकते. ठीक आहे. सो जर एक्स्ट्रा लेव्हल्सची गरज भासली तर मी तुम्हाला कम्युनिटी पोस्टमध्ये नक्की देईन. ठीक आहे. सो आता बँकमध्ये काय झालं बघूया. बँकमध्ये एक्झॅक्टली मी जसं तुम्हाला सांगितलं तसं आर-बी-आय पॉलिसीचा इफेक्ट बघायला मिळालाय आणि बँक शुक्रवारी बरेच पडली आहे. आपण डायरेक्ट जाऊया 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर. तर मार्केट काय झालं, इथे ओपन झालंय बँक निफ्टीचं. इथे रेझिस्टन्स घेतलाय बँक निफ्टीने 50,553 ला आणि खाली सपोर्ट पण घेतलाय 50,382 च्या जवळ. ओके. आणि त्याच्यानंतर मार्केट थोडंसं ह्या रेंजमध्येच राहिलं थोडंफार. आर-बी-आयची पॉलिसी अनाउन्स झाल्या-झाल्या बँक निफ्टी पण एक अपसाइडला स्पाइक दिले बँक निफ्टीने आणि लगेचच बँक निफ्टीने डाउन साइडला मूव्हमेंट करायला सुरू केलंय. बऱ्यापैकी बँक निफ्टीचा चार्ट निफ्टी सारखाच आहे. पण एक गोष्ट आहे, की बँक निफ्टीने इथे परवाचा जो हा गॅप आहे, हा खूप मोठा गॅप आहे. हा अजून पण फिल केलेला नाहीये. ठीक आहे. हा 4 तारखेचा गॅप आहे आणि हा अजून मार्केटने फिल नाही केलेला. सो बघूया आता बँक निफ्टी गॅप फिल करायला कधी येते. ओके. सो जर बँक निफ्टी पडायला लागलं, तर मात्र गॅप फिल करण्यासाठी डेफिनेटली बँक निफ्टी जाऊ शकते. सो तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके. सो आपल्या ज्या लेव्हल्स आहेत त्या आहेत परफेक्टली काम करतायत. मला वाटतंय परवासाठी याच लेव्हल्स असू देत तुम्हाला. सॉरी उद्यासाठी याच लेव्हल्स तुम्ही मार्क करून घ्या. ठीक आहे. आणि इथे मी ही लेव्हल फक्त एक्स्ट्रा देते तुम्हाला. इथे देते. ओके. जर 49,872 चा जर लो तोडला मार्केटने, तर मग मार्केट हा गॅप फिल करायला खाली येऊ शकतं. हे तुम्ही लक्षात ठेवा इथं, हा गॅप फिल करण्यासाठी. ठीक आहे. सो ही लेव्हल किती असणार आहे अंदाजे 49,226 च्या आसपास काहीतरी ही लेव्हल असेल. इथे मी देते तुम्हाला. ठीक आहे. सो इथपर्यंत येऊ शकतं बँक निफ्टी जर तो लो तोडला आणि बँक निफ्टीला जर गॅप फिल करायचा असेल तर. पण तरी मी म्हटलं तसं बँकच्या बाबतीत थोडंसं ही पॉझिटिव्ह न्यूज नाही आहे. म्हणजे पॉझिटिव्ह आहे, पण थोडीफार इम्पॅक्ट करणारीच आहे. त्यामुळे कदाचित बँक पडू पण शकतं किंवा मग साइडवेज पण राहू शकतं. ठीक आहे. सो येस याच लेव्हल्स असणार आहेत. वरच्या साइडला सुद्धा 51,026 हीच लेव्हल देते मी तुम्हाला. ज्या परवाच्या आहेत त्याच लेव्हल्स राहू देत. जर या लेव्हल्स तोडल्या तर मग पुढच्या लेव्हल्स ची गरज भासली तर मी कम्युनिटी पोस्टमध्ये तुम्हाला नक्की कळवेन. ठीक आहे. सो येस आजच्यासाठी इतकंच आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ आवडला असेल आणि आपलं प्रेडिक्शन दररोज बरोबर येतंय आणि तुम्हाला त्याचा जर फायदा होत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. सो उद्या भेटू पुढच्या प्रेडिक्शन सोबत. ओके. थँक यू.